आज सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। केंद्र सरकारच्या 5 ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने आज वैध ठरवलं। यामुळे देशाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे। 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढला होता व त्याचे सर्व अधिकार संसदेने आपल्याकडे घेतले होते व या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्त्वाचं अपडेट। तर सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने आज निर्णय जाहीर केला। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सारखाच निर्णय दिला, तर न्यायमूर्ती कौल यांनी स्वतंत्र निर्णय दिला व न्यायमूर्ती संजय खन्ना यांनी दोन्ही निकालांची सहमती दर्शवली आणि या निकालांचा सारांश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वाचून दाखवला। यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे। हे झालं, पण कलम 370 नेमकं काय होतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया। तर कलम 370 नुसार जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता। कलम 370 नुसार संसदेला जम्मू काश्मीर बाबत संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व दळणवळणाबाबत कायदे करण्याचा अधिकार होता, परंतु इतर कोणत्याही विषयाशी संबंधित कायदे करण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारचीच मंजुरी घ्यावी लागत होती। या कायद्यामुळे 1976 चा नागरिक जमीन कायदा जम्मू काश्मीरला लागू होत नव्हता। या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकांना विशेष अधिकार प्राप्त राज्य वगळता भारतात कुठेही जमीन खरेदी करण्याचा अधिकार आहे, परंतु कलम 370 मुळे भारतातील व इतर राज्यातील लोक जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नव्हते व देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्याची तरतूद असलेले संविधानातील कलम 360 हे जम्मू काश्मीरला लागू होत नव्हते। यामुळे राज्यातील बहुतेक निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेला होता, त्यामुळे संसदेने केलेले निर्णय जम्मू काश्मीर राज्याला लागू होत नव्हते आणि म्हणूनच कलम 370 रद्द करण्याबाबत अनेक वर्षांपासून अनेक पक्ष मागणी करत होते आणि मग 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 भाग केले। परंतु या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 23 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। या सर्व याचिकांची सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाने सप्टेंबरमध्ये आपला निर्णय राखून ठेवला होता। यामध्ये सरकारचे वकील यांनी सुद्धा अतिशय परखडपणे सरकारची भूमिका न्यायालयात मांडली। त्यांनी 2019 मध्ये केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमधील गुन्हेगारी कशा पद्धतीने कमी झाली याचं प्रमाण न्यायालयापुढे मांडलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की दगडफेकीच्या प्रकरणांमध्ये कमतरता आली आहे, दहशतवाद कमी झालेला दिसतोय, घुसखोरीमध्ये 90% घट झाली आहे, दहशतवादामध्ये 45% घट झाली आहे, दगडफेकीचं प्रमाण हे 97% कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर सैनिक शहीद होण्याचं प्रमाण सुद्धा 65% कमी झाले। यामुळे न्यायालयाने या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय द्यावा अशी मागणी केली आणि आज तब्बल 4 वर्ष 4 महिने 6 दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला। या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणाले की सरकारचा कलम 370 हटवण्याचा निर्णय संविधानाला धरून आहे। कलम 370 हटवून जम्मू काश्मीर या भारतासोबत जोडण्याचा प्रक्रियेने काश्मीर अधिक मजबूत बनला आहे। भारताचे संविधान काश्मीरच्या संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली। सोबतच न्यायालयाने निर्णयात सांगितलं की काश्मीरला राज्याचा दर्जा द्या। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत। त्यासाठी तारखेची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका व्हायला हव्यात असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये म्हटलंय। यामुळे आजचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बाकी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाबाबत आपणा सर्वांना काय वाटतं हे खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत। धन्यवाद।